जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. सो आज मम्मीने अप्प्याचं भिजत घातलेलं. सकाळी तिने उडदाची डाळ तांदूळ भिजत घातले, रात्री तिने वाटून घेतले. सकाळी तिने हरभरा डाळ भिजत घातली, ती चांगली 2-3 तास भिजल्यानंतर ती वाटून याच्यामध्ये मिक्स केली. वरून फोडणी दिली तिने, जसं की तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी तडकून तिने यामध्ये टाकलं, पण ते शूट करायचं राहिलं. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे. आता मम्मी त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहे. आपण जो खाता सोडा असतो ना तो, पण त्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, नाही तर वडे फिसकू पण शकतात, आय मीन अप्पे. सो तिने खाता सोडा टाकला. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये बारीक कापलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग व्हेजिटेबल्स ॲड करू शकता, जसे की गाजर, शिमला मिर्च, टमाटा, कांदा. आता आमच्या घरात शिमला मिर्च आणि गाजर नाही खात, त्यामुळे मी फक्त टमाटा आणि कांदा टाकलेला आहे. आणखीनही व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता. सो अप्प्याचं हे भांडं आहे, याला मम्मी तेल लावून घेते आहे आणि याच्यामध्ये अप्पे म्हणजे जे बॅटर आहे ते एक एक करून टाकेल आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं. स्टीम होऊन द्यायचं, थोडं फास्ट गॅसवर, थोडं स्लो गॅसवर, पूर्णपणे कुक होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये चाकू टाकून बघायचा, ॲज इट इज निघला तर समजायचं अप्पे झालेत. मग ते चमच्याने काढायचे. मी पुढे दाखवलेलंच आहे कसं प्रकारे ते उलटायचे आणि मग पुन्हा एक 2-3 मिनटं होऊन द्यायचे. तुमचे अप्पे रेडी आहेत खाण्यासाठी. खूप अमेझिंग लागतात. तुम्ही याला तुमच्या भागामध्ये काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी ट्राय केली असेल तरी कमेंट करून सांगा. सो आय होप तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू पुन्हा परत अशाच भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.